नमस्कार. राशी संगतीमध्ये वेदमूर्ती आनंद पांडव गुरुजी मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. ओम गंगणपतये नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज दिनांक 5 डिसेंबर 2015 शके 1937 मन्मथ नाम संवत्सरे कार्तिक कृष्ण दशमी. वार आहे शनिवार. आजची चंद्र राशी कन्या, नक्षत्र आहे उत्तरा. आजचा दिवस सर्वसामान्य राहील. आज शनिवार. आजच्या दिवसाची विशेष उपासना भगवान हनुमंताला प्रसन्न करण्याचा, शनीची सेवा करण्याचा उत्तम असा दिवस आहे. आजच्या दिवशी ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करावा. ज्यांना शक्य असेल अशा व्यक्तींनी हनुमान कवचाचे पठण करावे, हनुमान वडवानल स्तोत्राचे पठण करावे. विशेषतः तूळ, वृश्चिक, धनु या राशींना शनीची पीडा आहे. या राशींनी आज शनी महाराजांना नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम या मंत्राचा जप करावा. शनी महाराजांना उडीद, मीठ, काळे तीळ, तेल आदी अर्पण करावे. या उपासनेतून शनीची पीडा कमी होण्यास त्यांना उत्तम अशी मदत होईल. त्यांनी आज शनी कवचाचे देखील पठण करावे. आज जन्म झालेल्या बालकांचे नक्षत्र उत्तरा असून राशी कन्या आहे. आज ज्या बालकांचा जन्म झालेला आहे असे बालक उत्तम, धाडसी, तेजस्वी, कीर्ती उंचवणारे, कीर्तिमान असे बालक असणार आहे. या बालकांचे आरोग्य उत्तम राहावे याकरता भगवान शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. आता आपण 12ही राशींचे राशी भविष्य जाणून घेऊया. मेष रास. ज्या मंडळींची मेष राशी आहे अशा मंडळींनी आज आपल्या मित्र परिवाराकडून कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. जी मंडळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी आज विशेष फायद्याचा दिवस आहे. आज आपण बाहेरील पदार्थ खाण्याचा मोह टाळावा. महिला वर्गांना आजचा दिवस आपल्या घरकामामध्ये व्यस्त राहण्याचा दिवस आहे. विद्यार्थी वर्गांनी आज एकाग्रपणाने ज्ञान ग्रहण करावे. त्याचा योग्य तो फायदा भावी जीवनाकरता आपणास होणार आहे. आजचा शुभ रंग पिवळा. शुभ अंक आहे 9. आजच्या दिवसाची उपासना हनुमानाला आपण उडीद अर्पण करून हनुमान चालीसा पठण करावी. वृषभ रास. ज्या मंडळींची वृषभ राशी आहे अशा मंडळींना आज दीर्घ गुंतवणूक करण्याचा व त्या गुंतवणुकीतून भविष्यामध्ये फायदा होण्याचा उत्तम असा योग आहे. ज्या मंडळींची जुनी येणी वसूल होत नसतील त्यांना आज जुनी येणी वसूल होण्याचा दिवस आहे. आज विशेष आपण आपल्या संततीची काळजी घ्यावी. महिला वर्गांना विशेषतः नोकरदार महिलांना आपल्या वरिष्ठांकडून आज विशेष सन्मान मिळेल. विद्यार्थी वर्गांनी आज आपसामध्ये
कुठल्याही प्रकारचे वैर होणार नाही याची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 1. आज आपण सुंदरकांडाचे पठण करावे. मिथुन रास. ज्या मंडळींची मिथुन राशी आहे अशा मंडळींना आज उत्तम लेखनातून, काव्यातून आपली प्रगती होण्याचा, प्रसिद्धी होण्याचा योग्य असा दिवस आहे. अशा प्रसिद्धीपासून आपल्याला विशेष पुरस्कार स्वरूपी मान सन्मान मिळण्याचा दिवस आहे. महिला वर्गांसाठी आजचा दिवस स्वतःची काळजी न घेता दुसऱ्यांची काळजी घेण्याचा, धावपळीत सतत राहण्याचा, दगदगीचा दिवस आहे. विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस उत्तम कलात्मकतेचा तसेच नवनवीन कार्य घडण्याचा उत्तम दिवस आहे. आजचा शुभ रंग राखाडी. शुभ अंक आहे 2. आजची उपासना हनुमान कवचाचे पठण करावे. कर्क रास. ज्या मंडळींची कर्क रास आहे अशा मंडळींनी आज विशेष खबरदारी घ्यावी. आपल्याकडून आपल्या भावंडासमवेत कौटुंबिक वाद होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. आज आपल्याला जवळच्या प्रवासाचे योग दर्शवत आहे. प्रवासामध्ये विशेष आपण खबरदारी घ्यावी. महिला वर्गांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. ज्या महिलांना वाहन घ्यावयाची इच्छा असेल अशा महिलांना आज स्वप्नपूर्तीचा उत्तम दिवस आहे. विद्यार्थी वर्गांनी आज अभ्यास करताना चिंतन मनन एकाग्रपूर्वक अभ्यास करण्याची विशेष अशी गरज आहे. आजचा शुभ रंग पिवळा. शुभ अंक आहे 3. आज आपण हनुमानाला शेंदूर लावावा. सिंह रास. ज्या मंडळींची सिंह राशी आहे अशा मंडळींना आज आपल्या सासरच्या मंडळीकडून विशेष धनलाभ होण्याचे योग आहे. तसेच आज आपण आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन वस्तूंचा संग्रह करणार असाल, नवीन वस्तू खरेदी करणार असाल तर विशेष खरेदी करताना खबरदारी घ्यावी. महिला वर्गांनी आज आपल्या हातून आपल्याकडून कोणाचेही मन दुखावणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा अनादर करू नये. आजचा शुभ रंग लाल. शुभ अंक आहे 1. आजची उपासना हनुमानाला लाडूचा नैवेद्य दाखवावा. कन्या रास. ज्या मंडळींची कन्या राशी आहे अशा मंडळींना आजचा दिवस अत्यंत आनंदाचा पुण्यकारक दिवस आहे. ज्या मंडळींना अनेक दिवसापासून तीर्थयात्रा करण्याचा, पर्यटन करण्याचा योग येत नसतील अशा व्यक्तींना आज उत्तम पर्यटनाचा, तीर्थयात्रा करण्याचा उत्तम असा दिवस आहे. महिला वर्गांसाठी आजचा दिवस उत्तम कलात्मकतेचा, नवनवीन पदार्थ बनवण्याचा, आपल्या कामामध्ये व्यस्त राहण्याचा दिवस आहे. विद्यार्थी वर्गांनी आज आपल्या कलागुणांना वाव देण्याचा, मैदानी खेळातून आपले व्यक्तिमत्व उंचावण्याचा उत्तम असा दिवस आहे. शुभ रंग आहे पांढरा. आजचा शुभ अंक 1. आजची उपासना शनी कवचाचे पठण करावे. पुढील राशीपूर्वी घेऊया थोडीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तूळ राशीचे भविष्य जाणून घेऊया.
ब्रेकनंतर राशी संगतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तुला राशी. ज्या मंडळींची तुला राशी आहे अशा मंडळींनी आज चिंता, आपल्या आरोग्याविषयीच्या सर्व समस्या जाणून घेण्याचा, आरोग्याच्या समस्या दूर करण्याचा दिवस आहे. आज आपल्याला विशेष धनसांपत्तिक प्राप्तीचा, धन वर्षाव होणारा असा उत्तम दिवस आहे. महिला वर्गांसाठी आज आपल्या हातून आपल्या कामाच्या ठिकाणी कागदोपत्री कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गांसाठी आज ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना आज परदेश गमनाचे योग दर्शवत आहेत. आजचा शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक 3. आजच्या दिवसाची उपासना शनी महाराजांना उडीद, तेल, मीठ व काळे वस्त्र हे अर्पण करावेत. वृश्चिक रास. ज्या मंडळींची वृश्चिक राशी आहे अशा मंडळींना आपले जुने मित्र भेटतील. या जुन्या मैत्रीतून आज आपल्याला आर्थिक फायदा होण्याची व त्या फायद्यातून आपल्या व्यवसायामध्ये हातभार लागण्याचा योग आहे. आज आपल्या हातून अगदी मनमुराद पैसा खर्च होणार आहे. महिला वर्गांनी आज कामाच्या ठिकाणी आपल्या हातून कुठलीही इजा होणार नाही, घरामध्ये काम करते वेळेस कुठलीही इजा होणार नाही याच्याकडे विशेष असे लक्ष द्यावे. आज विद्यार्थी वर्गांसाठी लेखन कलेच्या साहित्यिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ते आपले कौशल्य पणाला लावून उत्तम लिखाण करतील. आजचा शुभ रंग चंदेरी. शुभ अंक आहे 3. आजच्या दिवसाची उपासना हनुमानाला लवंगाची माळ अर्पण करावी. धनुरास. ज्या मंडळींची धनुराशी आहे अशा लोकांसाठी आजचा दिवस बढतीचा, अधिकार गाजवण्याचा, त्या अधिकारातून आपले वर्चस्व दाखवण्याचा, तसेच मान सन्मानाचा उत्तम असा दिवस आहे. आज आपल्या हातून विविध धार्मिक कार्यक्रम घडण्याचा योग आहे. विशेषतः आज थंड पदार्थ खाणे टाळावे. महिला वर्गांसाठी ज्या महिला संतती इच्छुक असतील अशा महिलांना आज संतान योग दर्शवत आहे. त्या महिलांची इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. विद्यार्थी वर्गांनी विशेषतः वाहन चालवताना आपली व इतरांची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 5. आजच्या दिवसाची उपासना आज आपण शनी कवचाचे पठण करावे किंवा ओम शम शनेश्चराय नमः या महामंत्राचा जप करावा. मकर रास. ज्या मंडळींची मकर राशी आहे अशा लोकांना दूरच्या प्रवासाचे आज योग आहेत. अशा या दूरच्या प्रवासातून प्रसिद्धी, नावलौकिकता मिळण्याचा योग आहे. आज आपल्याला वारसा हक्कातून सांपत्तिक योग दर्शवत आहे. आज आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी योग्य तो अधिकार मिळणार आहे. विशेषतः महिला वर्गांनी आज आपल्या हातून साधू संतांची, सासऱ्यांची सेवा करावी. यातून त्यांना विशेष लाभ प्राप्त होणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस उत्तम आनंदाचा, मौज मजा करण्याचा दिवस आहे. आजचा शुभ रंग पोपटी. शुभांक आहे 6. कुंभ रास. ज्या मंडळींची कुंभ राशी आहे
अशा मंडळींना आज शेअर मार्केटमध्ये तसेच दीर्घ गुंतवणूक करण्याची असेल त्या गुंतवणुकीतून त्यांना उत्तम असा धनलाभ होणार आहे। आज या मंडळींनी विशेषतः वाहन चालवताना लक्षपूर्वक वाहन चालवावे। महिला वर्गांना विशेषतः आज आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये आपल्या कलागुणांना विशेष वाव मिळणार आहे। विद्यार्थी वर्गांनी विशेषतः आज आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे। आजचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक 7। आजची विशेष उपासना शनी महाराजांना तिळाचे तेल अर्पण करावे व शनी स्तोत्राचे पठण करावे। मीन रास, ज्या मंडळींची मीन राशी आहे अशा लोकांना आज व्यवसायातून, व्यापारातून उत्तम आर्थिक फायदा होऊन नावलौकिक करण्याचा असा उत्तम दिवस आहे। जे व्यावसायिक परदेशी वस्तूमध्ये, परदेशी मालांमध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी। महिलांसाठी आजचा दिवस उत्तम व्यवहार दक्षतेचा दिवस आहे। आज व्यवहार करताना थोडे जरा जपूनच व्यवहार करावेत। विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस, आज आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून आपली दुष्कीर्ती होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे। आजचा शुभ रंग तपकिरी, शुभ अंक 1। आजची उपासना, आज आपण हनुमान चालीसा व शनी स्तोत्राचे पठण करावे। आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना AIN न्यूज परिवारातर्फे मी आशीर्वाद देऊ इच्छितो। तच्चक्षुरदेवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरत पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतगुं शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतं दीनाः स्याम शरदः शतं भूयश्च शरदः शतात। सूर्याच्या किरणाप्रमाणे तेजस्विता, आरोग्य, बळ, ऐश्वर्य संपन्न असं आरोग्य आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना लाभावेत अशी मी वेदपुरुषाच्या चरणी प्रार्थना करतो। आपण 12ही राशींचे भविष्य श्रवण केलेले आहे। पुन्हा उद्या आपल्या आवडत्या राशी संगती या कार्यक्रमामध्ये भेटूया। नमस्कार।